हरिओम. मी शलाकावीरा सारंग, वेंगुर्ला केंद्र. हा अनुभव साधारण मला वाटतं एक 7-8 महिन्यापूर्वीचा असेल. मार्चमधला अनुभव आहे हा. आणि त्यावेळेला आमच्याकडे रंगाचं काम चालू होतं आणि बापूंच्या चिन्मय पादुका आमच्याकडे होत आणि आमच्याकडे अशी मांडणी त्यावेळेला अशी असते की एक मोठी चेअर आहे, त्याच्यावरती बापूंच्या पादुका असतात आणि त्याच्या बाजूला एक डायनिंग टेबल आहे, त्याच्या बाजूला मोठ्या आईचा फोटो असलेलं एक टिपॉय वगैरे असं आहे. ते अशी अरेंजमेंट असते. आणि त्या दिवशी काय झालं, तो रंगकाम करणारा माणूस बाहेरून रंग काढत होता आणि बापूंना काहीतरी मी असं त्या दिवशी काही करायला जमलं नाही, तर ब्रेड बटर केलं होतं आणि चहा होता. बापूंना म्हटलं, बापू आज मला काही करायला जमलं नाही, आज आपण ब्रेड बटरच खाऊया असं म्हणून मी बापूंना ते ब्रेड बटर ठेवलं, चहा ठेवला आणि मी बस थोडा जाऊन आले आतमध्ये की बापूंना थोडं नाश्ता करू दे, मग आपण घेऊया म्हणून. 5 मिनिटांनी बापूंची प्लेट उचलली आणि त्या डायनिंग टेबलच्या बाजूला आणि बापूंची जी खुर्ची होती त्याच्यामध्ये अशी ती चेअर होती, तिथे मी बसले आणि नाश्ता करायला सुरुवात करणार. आपला श्लोक म्हणून झाला वदनी कवळ आणि नंतर माझ्या मनात असं आलं, अरे आपण इथे नको बसायला, हा बाहेरचा माणूस काम करतो आहे ना, उगीच रंगबिंग उडला तर. आणि तिथून मी उठले आणि दुसऱ्या चेअरवरती जाऊन बसले बापूंच्या समोरच्या बाजूला. तर बापूंच्या समोर जे स्टूल होतं त्याच्यावरती मी ब्रेकफास्टची प्लेट आणि चहा ठेवला होता आणि पाण्याचा ग्लास होता. तर पाण्याचा ग्लास मी तिथेच ठेवला होता, फक्त चहा आणि नाश्त्याची प्लेट उचलली होती. आणि मी ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीच्या मागे जी खिडकी होती, त्याला जी जाळी होती ती धाडकन पडली आणि ती बापूंच्या समोर जे स्टूल होतं त्याच्यावरती पाण्याचा ग्लास होता तिथपर्यंत ती खिडकी पोचली. म्हणजे मी जर त्यावेळेला त्या खुर्चीवर बसले असते तर डेफिनेटली ती खिडकी माझ्या डोक्यावर पडली असती आणि खूप मोठा अपघात पण होऊ शकला असता, कारण ती स्टीलची खिडकी होती. त्याच्यामुळे बापूंनी मला अगदी ते सहज बुद्धिस्फुरणदाता म्हणतो आपण बापू, तसं बापूंनी मला बुद्धी दिली आणि त्या एका क्षणाच्या फरकाने मी उठले आणि लगेच तिथे खिडकी पडली. म्हणजे बापूंनी मला केवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलं. बापू नेहमी आपल्याबरोबर असतोच आणि तो प्रत्येक क्षणाला आपली काळजी घेतो. असे छोटे मोठे अनुभव खूप आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञ.